करायचा नाही त्याचा. म्हणून त्याच्या फक्त सगळ्या चरित्राचा उच्चारच करायचा आहे. त्याचा आचार करत बसायचा नाही. आचार करायला गेला तर आपल्याला काही कळणार नाही. म्हणून कृष्ण चरित्र उच्चार करून आपल्या जीवनाला पूर्णता प्राप्त करून घ्यायची आहे आणि केलेल्या कार्याला पूर्णता प्राप्त व्हावी म्हणून कृष्ण परमात्म्याचं चरित्र वर्णन करायचं आहे. का त्याचं चरित्र एकाच वाक्यात उत्तर देतो. काही अवतार हे अंश अवतार आहेत, काही अवतार आवेश अवतार आहेत, काही अवतार पूर्ण अवतार आहेत, काही अवतार परिपूर्णतम अवतार आहेत. त्याच्यामध्ये अंश, आवेश, कला, पूर्णतम आणि परिपूर्णतम असे जे अनंत अवतार आहेत त्या 24 अवतारामध्ये फक्त कृष्ण परमात्म्याचाच एक अवतार असा आहे की जो पूर्ण नाही परिपूर्णतम अवतार आहे. परिपूर्णतम राम एकाच वाक्यानं आहे, पण कृष्ण परमात्मा ज्याला कला म्हणतात, राम जरी 16 कलानं पूर्ण असेल तरी कृष्ण परमात्मा 17वा कलानं पूर्ण अवतार आहे. म्हणून काल्याच्या दिवशी त्याचं चरित्र आहे. 17वी कला कोणती? सगळं करून कशातच सापडत नाही, ही 17वी त्याची कला आहे. सगळं एका वाक्यात सगळे उद्योग करून सापडला कशातच नाही, ही त्याची 17वी कला आहे. आणि म्हणून हा परिपूर्णतम असल्यामुळे त्याचा अवतार श्रेष्ठ आहे. म्हणून त्याचं चरित्र वर्णन करून त्याची गुणगान करून आपल्या कार्याला पूर्णता प्राप्त होई याकरता हा विचार असतो. आणि वारकरी संप्रदायामध्ये कृष्ण चरित्र जे नियमानं मानलं जातं ते वर्णन केलं जातं कार्याच्या सांगतेला. म्हणून आज आपल्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता आणि हा आज काल्याचा महाप्रसाद. वेळ झालाय ना माझा, का चालून द्यायचे मला सांगा तसं नको ना आता, कारण 9:15 वाजले, पुढे जेवायचे, कोणाला घाई असते, अनेक काही कामं असतात सिटीमध्ये. आणि म्हणून आपली ही झालेली सेवा आपण वैकुंठवासी परमादरणीय संत सिद्ध पुरुष सद्गुरू लहरीनाथ बाबांच्या चरणी समर्पित करूया. महाराजांनी मला बऱ्याच वेळा इथं आल्यानंतर अनुभव सांगितले. लहरीनाथ महाराजांचे अनेक काही अनुभव आहेत लहरीनाथ महाराजांचे की जे आपण आपल्या जीवनामध्ये उतरवले. त्यांच्या कृपेला जर आपण पात्र झालो तर आजही लहरीनाथ महाराज प्रत्यक्ष दर्शन देतात. जसं धर्माजी महाराजांचं प्रत्यक्ष दर्शन गडावर होतं, नगरकर सगळे माहिती, अजूनही होतं. ज्याला कोणाला घ्यायचे असेल त्यांनी आवर्जून तिथं दर्शन घ्यायला यायचं, प्रत्यक्ष दर्शन घ्यायचं बरं का. फक्त पाहण्याकरता जागेवर थांबायचं, पळून जायचं नाही. माग लागला तर मी जबाबदार नाही. आजही प्रत्यक्ष होतं. तसं लहरीनाथ बाबाचं दर्शन आजही प्रत्यक्ष होतं महाराज, आजही प्रत्यक्ष होतं. संत हे कुठे गेलेले नसतात, संत हे चिरंतन असतात, संत अमर असतात. आणि त्या संतांचं स्मरण आपण या ठिकाणी करतो. महाराजांचे असे प्रयत्न आहेत. महाराजांचं एवढा आत्ताच महाराजांचं कौतुक नाही मी म्हणत, कौतुक नाही करत, पण वस्तुस्थिती सांगतो. महाराज हाही सोहळा इथं करतात. महाराज पैठणलाही दिंडी सोहळा नेतात, महाराज आळंदीलाही दिंडी सोहळा नेतात, इथंही एवढा मोठा हा उत्सव करतात. आणि एवढं करूनच महाराज थांबतात असं नाही, तर याही उलट महाराजांचं बाहेर सुद्धा त्यांच्या प्रेमाची जी माणसं आहेत तिथे सुद्धा महाराजांचं सहकार्य असतं. मागच्या वर्षी सुद्धा राजे धर्माजी गडाला 1 दिवसाचं अन्नदान महाराजांची पंगत होती. 1 दिवसाचं अन्नदान महाराजांनी स्वतंत्र गडावर केलेलं आहे. आता यंदाचं काय ते नंतर होईल माहिती त्याची काय आता यंदा बी हाय, आता होऊन जाईल काय त्याचा विचार करायची भोवती असल्यावर. आणि म्हणून इथे तर उत्सव चालूच आहे, पण गडावर सुद्धा अन्नदान होत आहे. आणि आता इथं हातोला ग्रामस्थ मंडळे आहेत. 8/4/2026
ते 15/4/2026 या कालावधीमध्ये राजे धर्माजी गड स्थापना आणि मूर्ती स्थापनेचा वर्धापन दिन उत्सव 8/4 चालू होतो. चौथ्या महिन्यात 8 तारखेला त्याचे फुलं पडून तिथून पुढे तो 8 दिवस उत्सव चालू राहणार आहे. त्याच्या संदर्भात तुमच्याकडे येणं होईल. पण आता ते आमच्या गावची एक घटना थोडीशी तुम्हाला माहिती आहे. सरपंच वगैरे एक म्हणजे दुःखद घटना झाली की विद्यमान सरपंच बाबासाहेब गर्जे यांचं देहावसान झाल्यामुळे म्हणून काही गोष्टीचा संदर्भ गावकऱ्याला माहिती येतो, म्हणून त्यांचा तो दशक्रिया झाल्याच्या नंतर पुढचा विचार आपल्यासमोर पोहोचला जाईल. तेव्हा 8/4 तो उत्सव. महाराजी आपल्या सगळ्याला विनंती, बेरडीकडे कुठे तुम्हाला विनंती बरं का, नुसतेच फोनवर बोलते तर नुसताच फोन करतात पण गडाव काय कोणी यायला तयार नाहीत. आता उत्सवाला यांना सगळ्यांना मध्य प्रदेशातून सुद्धा एक गाडी येणार आहे, कारण तिकडं सुद्धा 5-25 गावाची आपली टोळी म्हणजे भक्त परिवार तयार झाला. म्हणजे मध्य प्रदेशातून सुद्धा काही गाड्या येणार आहेत उत्सवाला. काल्याला येतील किंवा मध्ये येतील. त्यामुळे तुम्ही सुद्धा अहिल्यानगरकर त्या उत्सवामध्ये सामील असले पाहिजे बरं का काकू. ध्यानात राहील ना. आता का पुन्हा वेगळं सांगू. आल्या 2-3 वेळा ते आल्या त्या दिवशी, पण आणि उत्सवाला सुद्धा ते येतात. आपण सगळ्यांनी हजर राहा ही सगळ्याला विनंती. महाराजांना ज्यांनी सहकार्य केलं असेल त्यांना मनापासून हरिनाथ महाराजांचा अनंत आनंद आशीर्वाद. जे कोणी हुकून चुकून राहिला असेल त्यांनी आपली फुल नाही फुलाची बाकडी महाराजांना सहकार्य करा. हा उत्सव व्यापक बनवण्याचा प्रयत्न करा हीच आपल्या सगळ्यांच्या चरणी प्रार्थना. आणि वाणीला इथेच पूर्णविराम. काय चॅनल आहे तुमचा? विठ्ठल माझा 09. विठ्ठल माझा 09. विठ्ठल माझा 09. विठ्ठल माझा परत 0 लावला. बरं ठीक आहे. हा विठ्ठल महाराज 09 हा 09 हा महाराजांचा म्हणजे यांचा चॅनल आहे. यांच्या चॅनलला सर्वांनी काय करा, सबस्क्राईब करा. नंतर काय करा, घंटी दाबायला विसरू नका. हा सबस्क्राईब करून बेल दाबायला विसरू नका ही सगळ्याला विनंती. आदरणीय महाराज, इकडे सर्व गायक मंडळी, सर्व बिर्डीकर मंडळी, महाराजांच्या माध्यमातून सेवा मिळाली, सर्व माता भगिनी, संस्कृती ताई भराडे तेही या ठिकाणी उपस्थित नाही. धन्यवाद. पेटी मास्तर, मदंगाचार्य सगळ्याला धन्यवाद. बोलण्याच्या ओघात एखादा शब्द चुकीचा गेला असेल मायबापाच्या अंतःकरणानं क्षमा करा. सगळ्याला धन्यवाद देतो. सेवेला विराम देतो. एकच सूचना, परवा दिवशी इथे झी टॉकीजचा सेट लागणार आहे. कोणती जागा सांगितली आपल्याला मगाशी? काय ते मंदिर? पाईपलाईन रोडला ते मंदिर काय ते आता ध्यानात नाही. आम्ही ते ग्रुपला टाकू. झी टॉकीजचा सेट इथं लागतोय. परवा दिवशी दिवसभर कीर्तन आहे. त्याच्यात सुद्धा एक सेवा आपली होणार आहे. तर सगळ्यांनी परवा दिवशी त्या सेवेसाठी हजर. किशोर महाराजांचं झालं होतं. आमचे किशोर महाराज आता सध्या महाराष्ट्रात वातावरण करतात. आम्हाला अभिमान आहे त्या गोष्टीचा. अभिमान आहे त्या गोष्टीचा. आमचा माणूस ज्या वेळेला महाराष्ट्रात फिरतो, आमचा म्हणजे आपल्यावर प्रेम करणारा, त्यावेळेला मात्र छाती फुगून येते. आमच्यासाठी नाही कोणी छाती ठोकली, पण आम्ही ठोकल्याशिवाय राहत नाही. विठाला विठाला तो सेट लागेल. सगळ्यांनी त्या सेवेला या. आता सेवेला या ठिकाणी पूर्णविराम. विठोबा भजन करा सर्वांनी.
आपल्या या कार्यक्रमाला आवर्जून भेट देण्यासाठी या विभागाचे आमदार आदरणीय संग्राम भैयाजी जगताप यांचे बंधू परमादरणीय श्री सचिन भाऊजी जगताप यांची उपस्थिती लाभलेली, एकदा टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करा. संग्राम भैया जगताप हे धर्मासाठी सध्या महाराष्ट्रात एक नंबरला नाव आहे, एक नंबर. धर्मासाठी निर्णय जो असेल, प्राण जाईल पण मागे पुढे नाही, असं ते व्यक्तिमत्व आहे, असं व्यक्तिमत्व आहे. एक धर्मासाठी, मी कुठल्या पार्टीचा हा विषय डोक्यात घेऊ नका, आम्हाला त्याची घेणे देणं नाही, पण जो धर्मासाठी जीवन प्राण समर्पित करायला तयार आहे, आम्ही त्याच्यासाठी प्राण समर्पित करायला तयार आहोत. एक आमच्या कोकणामध्ये ते राणे कुटुंब, आपले काय त्यांचं नाव, लहाने निलेश भैया, आणि इकडे अहिल्यानगरमध्ये संग्राम भैया, हे दोन माणसं धर्मासाठी कटिबद्ध आहेत, आणि म्हणून त्यांच्यासाठी आपण सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया. आज त्यांचे बंधू सचिन भैया या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. या कार्यक्रमाच्या कमिटीच्या वतीने, महाराजांच्या वतीने त्यांचे अनंत अनंत आपण आभार मानूया. पुढे हा, यानंतर त्यांचा आपण सर हो सत्कार तुम्ही करा, आणि इकडे तोपर्यंत आपण दहीहंडी वगैरे पुढचा कार्य, तोपर्यंत सचिन भाऊचा सत्कार करून घ्या. ज्ञानेश्वरा माऊली, ज्ञानराज माऊली,